आम्हाला कम नको पेरून देऊ राहिला. आता म्हणलं मी काय लागत असं म्हणून मलाच म्हणते सगळे माया येऊन खापर फोडी द्या. आई बापाच्या नाव नाही अजून तावते ते तरी काय बोलणार मी मा तर कुठं गुजार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 9:15 वाजले तर आंघोळ वगैरे झाली, मस्त पैकी नाश्ता वगैरे पण झालाय. चहा आणि चपाती खाल्ली, तूप वगैरे लावून मस्त पैकी. तनु गेली या इकडे गेली तनु. आणि परी सिस्टरचं पिल्लू तिथे आतमध्ये तिकडे. आज जरा भरपूर काम आहे मित्रांनो. आज कारखान्यावर पण काम आहे, ग्रामपंचायत मध्ये पण काम आहे, मळ्यात पण जायचंय. दुपार 2 वाजता लाईट येणार आहे, ते राहिलेलं ते भरायचंय मित्रांनो तेवढं. बाकी बघू अजून काय काय नियोजन होते, कसा ब्लॉग होते. आज काही ठरलेलं नाही कुठं जायचंय हे करायचं. बघू कुठं जायचंय काय जायचंय. आय थिंक मला वाटतं आज बुधवार आहे, त्याच्यामुळे बुधवारचा शक्यतो मम्मी ते जातील बाजारला वगैरे. परी म्हणते मला पण जायचंय. बाहेरचं वातावरण दाखवत नाही तुम्हाला. हे बघा बाहेरचं वातावरण, सूर्यफार इकडे डोक्यावर यायला लागला. आता आपली झाडं मित्रांनो ना हे मोठलीच होती नाही, तेवढी एक फक्त वर फांटी गेली बस, तेवढं नाही हाय तेवढंच राहते. याच्यापेक्षा तिकडली बरी झाली चांगली. आपली धन्नू थंडी वाजते यार मित्रांनो, त्याच्यामुळे उन्हात उभं राहूशी वाटते. उन्हात उभं राहिलं का भारी वाटते. थोडं जादा राहिलं का मग परत चटका बसतो उन्हाचा, मग असं वाटतं परत सावली जाऊन उभं राहा. असंच होते मित्रांनो. मी तनु बॉल खेळत होतो, मी तिकडे हल्ला बॉल ती गेली रुसून पाहिजे. तुम्हाला पुढे गेली चाल ना बॉल खेळायला, लगेच रुसून जाते भाऊ तू. लगेच चिडी खेळत होतो काय कुठे गेली परत याला तल्ले. अरे इकडे ना तल्ले गेली बा परत रुसून मित्रांनो. कुठे गेली काय माहिती परत. आंबट ठीक आहे मला नको, मला दिलंय का तवा मला खाय ना. मला एक घास खाऊन पाहू दे कसं आहे ते. नको चवत नाही बोराला. तू कोण आलं घरी म्हणता मग काय करते ते. 7वा 8वा दिवस आहे बा. हा मित्रांनो तुम्हाला वाटत असून इथंच ठेवेल बा. हे एक सारखं आहे आणि हे एक आहे. तुम्ही माहिती हे काय काय ते बा वेगवेगळं आहे की नाही, फक्त कलर काळा आहे बा. असे गावांचा कलर काळा आहे म्हणलं मी तो नाही. आता जेवढं घेतो मागू खोकला आला. खोकला नाही सर्दी झाली. मग तिला सर्दी झाली मध्ये खोकला आलाय. मला औषध दे. औषध देऊ का मग. हा औषध नाही ना आता आणावं लागन. हा साखर वरून मग आणू का काय औषध. हा साखर वरून आणू. सर्दी झाली मित्रांनो. औषध आण मी औषध पिते. मला खोकला आलाय. तिला सर्दी म्हणते मध्ये खोकला आलाय. चला मित्रांनो 1 वाजलं. जेवण वगैरे काय केलं नाही, थोडस हे खाल्लं. त्या दिवशी आणलं होतं ना जत्राचं गुडीशाव वगैरे खाल्ली. आणि आता निघलोय आता पाणी वगैरे भरून मळ्यातून. असं क्रिएटिव्ह काहीतरी होतच नाही यार मित्रांनो. काय करावं नेमकं मारा करावं काय मगले चालू. मळ्यात पोहोचलोय मित्रांनो. जोडील तर हे सगळं तसंच आहे मित्रांनो. या ऐकून आपलं पाईप जोडून ठेवलं होतं ना आपण. ज्याला पाहिजे ना मित्रांनो भाजीला काल पाणी भरलं नाही, 1 पट्टी जिथपर्यंत भरली होती ना त्याच्यात टाऊ करली पाहिलं का टवटवीत झाली तशी. इकडले जरा ह्याचे थोडे या सगळ्यांना बरोबर आता. पण हे लवकर वाळत ना मित्रांनो, असं उतारावं याच्यामुळे लवकर वाळत. आपल्या सौर ऊर्जा वर्ष आलोय मित्रांनो. जी पिन राहते का ती पिन अजून आणून दिली नाही यार त्यांनी. काय कळा ना मला. बटन दाबून पाहू मी चालू होते. जॉईंट उघडा आहे बरं नाही तर व्हायचं कुठाना नाही होत. पिनच काढेल कस काय होईल. आता मित्रांनो सौर ऊर्जाचं घेणं ना जरा अवघडच झालंय आता कारण पहिले पैसे घ्यायचे आमच्या. त्यावेळेस पहिले पैसे नव्हते घेत. मंजूर झाल्यानंतर मग पैसे वगैरे घ्यायचे. आता तसं नाही. हे मित्रांनो 3 HP ची मोटर आहे बरं का आपली. त्याच्यामुळे 6 प्लेट आहे. 5 HP ची असली का 9 प्लेटा राहत्या आणि 7 HP ची असली का मग त्याच्यात परत 3 ऍड राहत्या. म्हणजे जे पांडून त्यांनी काल नांगरलं मित्रांनो. मला त्यांचा फोन आला सकाळी म्हणे तू कमून आम्हाला पेरून नाही दिला. आता मी कधी म्हणलो मी मित्रांनो त्यांना पेरू नका म्हणून. मी फक्त त्यांना एवढंच फोन केला. पांडूला मी फोन केला ना यासाठी केला होता का म्हटलं काय नियोजन झालंय वावर तुम्ही करू राहिले बा. म्हटलं मग काही झालंय का नियोजन काही इकडे तिकडे कसं करायचं. आता मला काही माहित नव्हतं मित्रांनो. मी जास्त काय आता त्यात एवढे हे करत नाही. मी वैतागलो मित्रांनो अक्षरशः. ते म्हणे तू कमून हे करू राहिला आम्हाला कम नको पेरून देऊ राहिला. आता म्हणलं मी काय लागत असं म्हणून. मी ज्यावेळेस पांडूला फोन लावला का त्यावेळेस पांडूला गौरव भाऊ दिला. मग गौरव भाऊ मी बोललो. मग गौरव भाऊला म्हटलं गौरव भाऊ मला म्हटला
म्हणे त्याला चारा वगैरे करायचा आहे, जाऊ दे करू दे मला, त्यांना त्यांच्या गाय वगैरे म्हणलं. मग मी बरं म्हणलं जाऊ दे बा, खरंच गाय आहे त्यांच्या. आता खरंच मित्रांनो ज्यांच्या गाय आहे खरंच चारा नाही त्यांना करायला, जे जिथं नेमकं पाणी तिथं नाही, आणि तिथं वावरांचा थोडा प्रॉब्लेम झालेला. आता आमचं कसं 20 गुंठे माही इकडे ना, तर आमचं वेगळं आहे, हे आम्ही वैयक्तिक विकत घेले ना, त्याच्यामुळे मग हे आमचं वेगळं आहे. आता जिथं आमचं तिथं आहे ना, त्यांचा ना आमचा सगळा प्रॉब्लेम चालू आहे. बट मी त्याला म्हणलं होतं, म्हणलं करा काय अडचण नाही आपल्याला. तर ते म्हणे तुम्ही नीट करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. आता मला काय माझ्या नाही नाव नाही गाव, मी काय करणार आहे मित्रांनो नीट नाटकं करून. मलाच म्हणते सगळे का तू करून म्हणला असं करू नको म्हणून. आता मी काय म्हणलो करू नको म्हणून, बसते नाही बोलते नाही सगळे जण. काय आपण काय करणार आहे, जर आपलं नाव नाही गाव नाही, आपण बोलून काय करणार मित्रांनो. आपल्या आई बापाच्या नाव नाही अजून तेव्हा ते तरी काय बोलणार. मी माझं कुठं गुजार आहे, माझं फक्त मग एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, यांनी आज वावर केलं अक्षरशः यांना एवढं कळायला पाहिजे. त्यावेळी मला रॉपी काय लावलं यांनी, मग याने तर थोडा विचार करायला पाहिजे ना, आपण कशाला करावं बा, यांनी फार रॉपी इकले काहीतरी नेटनेटका झाल्याच्या नंतरच मग आपण करू. सगळंच अवघड आहे मित्रांनो. कोणची नित्यमाता कशी आणि कोणची नित्यमाता कशी, आणि आपली माझी नित्यमाता एवढी चांगली असून तरी मला म्हणते का नाही तूच हे करतोय. मी कोणाला त्रासही देत नाही मित्रांनो. मला वाटतं का बाबा कोणाला त्रासही होऊ नये, सगळ्यांचा चांगला व्हावा, त्याच्या पाठीमागे आपलंही पण चांगलं व्हावं मला असं वाटतं. त्यांना बाकीच्याला एवढ्याला वाटतं का हाच सगळं करतोय, हेच नाही ऐकत, हेच हे करतो, हेच ते करतो. मित्रांनो बरोबर आहे, मी ऐकत नाही, माझं कारण आहे मित्रांनो. माझ्या वडिलांचं पण आयुष्य गेलं बरोबर, त्यांच्या नाव वावर झाले नाही, त्यांच्या नाव नसल्यामुळे ते काही योजना घेता येत नाही, काहीच नाही. आजी आजोबाच्या नाव आहे, आता मम्मी पप्पा त्यांचं फार अख्खं आयुष्य गेले तरी अजून त्यांच्या नाव नाही. आमचं निम्म आयुष्य गेलं मित्रांनो तरी आमच्या पप्पाच्या नाव नाही. म्हणजे विचार करा ना, मग तुम्ही हे कवर ठेवायचं असं बरोबर आहे का नाही. करायचं म्हणलं नंतर मग करून टाकायचं ना, द्यायचंच ना म्हणलं, मग कशाला वेळ लावायचा, देऊन टाकायचं. ज्याच्याचं काय असेल ते कम्प्लीट करून टाकायचं, मोकळं व्हायचं आपलं. ना आपण संघ नेणार मेल्यावर ना, ते मेल्यावर संघ नेणार, कोणी संघ नेत नाही. त्याला मित्रांनो तुम्हाला जास्त बोर झाला असं, आपण जाऊ खाली हरभरा खाऊ. पुन्हा एकदा हरभरा पैसे आलोय मित्रांनो. मी 2 वाजून 10 मिनिटं झाले, मी चालू करून आलो. हे बाई इकडे पाणी राहिलं, अरे काय झालं, गुतलं काय पाईप, त्या फटीला गेलंय पाणी येऊन पुढं. आता एवढं भरून घेऊ मस्त बाकी अर्धा पाऊण तासात. गेली बोला लाईट मित्रांनो. आता 3च फाट्या राहिल्या एवढे कुठं नाही बाई, ही राहिली अर्धी. आताच घेतोर पाणी गेलं होतं, आता जावं लागेल परत खाली. पाण्याचा आवाज येतोय मित्रांनो, बोर चालू आहे. मोटर कशी काय बंद झाली कडे, मला तर काय समजा ना. बोर तर चालू आहे मित्रांनो, मोटरलाच काहीतरी झालं, काय झालं काय मला काय समजा ना. डाळ निघत होती बापरे, काहीतरी वायर बेर हल्ली असणार आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला बरं का. चालू केलंय, आलो परत खाली आलोय मित्रांनो. मला वाटलं लाईट गेली पण लाईट नाही गेली, मोटर परत बंद झाली. परत चालू करतो, यालाच काय फासखंड होते काय सारखंच बंद होते. झाली चालू, लास्ट फटी राहिली ही घे बाई. इथपर्यंत आले पाणी, बंद नाही ना झालं. नाही चालू झालं मित्रांनो. भरून खोरं ठेवायला आलतो त्यांचं, बंद करून येऊ आता. या शेवटच्या फटीला लावले, बंद करूच तर भरण ती येईल किती पाणी अजून लय भरून होईल. बंद करून टाकू मित्रांनो, आणि जाऊ आता घरी जेवायला. घरी पोहोचलोय मित्रांनो. काय करतो रे, झोपलाच नाही अजून. हा ना, बर खा दे मला वाढून. चाल काय भात आहे काय ना जेवायला मित्रांनो. टमाट्याची भाजी, चपाती आहे, शाळेचा भात आहे. शाळेचा भात कोणाला आवडतो सांगा कमेंट करून, मला तरी आवडत. जेवण झालंय मस्त पैकी मित्रांनो. थोडं जरा कमी जेवलंय कारण साकोरला जायचं, साकोरला वडापाव वगैरे खाऊ. लय दिवस झाले वडापाव खाल्लीच नाही मित्रांनो. चला मित्रांनो, मम्मी गेली पुढं कारण तरुण माग लागत आहे ना त्याच्यामुळं. जाय मग मी येतच आहे. चला मित्रांनो, साखर मध्ये पोहोचलो. मम्मी चालली इकडे बाजार करायला. आता आपण इथंच थांबलो, मस्त आपलं वडापाव वगैरे खाऊन वाटलं असतं नाही का, पण पैसे नाही राहिले मित्रांनो वडापाव खायला. जाऊ दे, वडापाव कॅन्सल करू. चला मित्रांनो, झाले बाजार, निघलोय घरी. साडेसहा वाजले मित्रांनो, घरी पोहोचलो. पाणी चालू करायला गेलं तर मित्रांनो, पाणी चालू करणार आहे प्यायचं. इथं बरं घेणं कसं गोल करून ठेवले. पाणी चढा ना, नाही चढा ना. चला मित्रांनो, आता काय जेवण वगैरे काय करायचं नाही मला. आता याच्यानंतर कामाला जायचंय. तर आपला ब्लॉग आता एंड करू. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं, आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. परत येईन बरं का मित्रांनो, का आली बा. पाहते लाज